चराचरात वास करणारी श्री गुरुदेव शक्ती यांना मी विनम्र अभिवादन करते आणि रामधूनचे महत्त्व सांगण्यास सुरुवात करते. आज आपण त्या पवित्र भूमीत उभे आहोत जेथे जन्म झाला महान संतांचा, समाज जागवणाऱ्या क्रांतिकारकाचा, ते म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. ही केवळ जन्मभूमी नाही तर समाज परिवर्तनाची भूमी आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समाज परिवर्तनासाठी रामधूनला विशेष महत्त्व दिले आहे. त्यांच्या मते रामधून ही केवळ भक्ती नसून समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. रामधून केल्याने मन शुद्ध होते, मनातील वाईट विचार दूर होतात आणि मनात शांतता निर्माण होते. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, रामधून ग्राम सुधारण जनजागृतीचे साधन, रामनामाचा गजर करावा गाव उन्नतीस लावावा. गावातील लोक एकत्र येऊन रामधून करतात तेव्हा त्यांच्यामध्ये एकता, बंधुभाव आणि सहकार्याची भावना वाढते. त्यामुळे या समाजात प्रेम, शांतता आणि सौहार्द टिकून राहते. रामनामाचा गजर झाला, अंधार सारे दूर झाले, रामधुनीच्या शक्तीने गाव प्रगतीच्या मार्गावर चालले. एकतेचा नाद जेथे, प्रेमाचा संदेश तेथे, रामधूननेच बदल घडतो, समाज जगतो क्षणात तेथे. आता रामधून म्हणजे काय? रामधून म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले तर एकतेचा नाद, प्रेमाचा संदेश, समाज परिवर्तनाची क्रांती, मन शुद्ध करणारा मंत्र आणि ग्रामविकासाचा मार्ग. महाराजांचे रामधूनविषयी असे विचार होते की आपल्याला मंदिरात जाण्यासाठी शरीराच्या स्वच्छतेची नव्हे तर मनाच्या स्वच्छतेची गरज आहे. शरीर तर आपल्याला आरोग्य राहण्यासाठी स्वच्छ ठेवावेच लागेल, पण त्यासोबत आपल्या मन शुद्धही ठेवावे लागेल. महाराज म्हणतात की आपल्याला जर आपल्या आईवडिलांजवळ जायचे असेल तर आंघोळ करणे इतके महत्त्वपूर्ण ठरत नाही, पण देव म्हणजे जे सर्वांचे सर्वात मोठे पालनहार आहेत, मग त्यांच्याजवळ जाण्यासाठी आंघोळ करणे हे का इतके महत्त्वपूर्ण ठरते? आपल्याला रामधून सांगते की देव हा तुमच्या शरीराकडे किंवा कपड्यांकडे बघत नाही, तर तो तुमच्या मनाचा, भावाचा भुकेला असतो. शरीर कितीही स्वच्छ असले तरी मनात जर दुसऱ्यांविषयी वाईट विचार असेल, राग असेल, कपट असेल तर काय फायदा? महाराजांच्या या विचारातून महाराजांना हे सांगायचे होते की रामधूनमध्ये तयारी करून येणे, कपडे घालून येणे हे अति आवश्यक नाही, पण आपल्या मनातील वाईट विचार दूर करणे हे आवश्यक आहे. आपण रामधूनमध्ये येत आहोत, पण मनात जर दुसऱ्यांविषयी राग, द्वेष असेल, वाईट विचार असेल तर ती भक्ती देवार्चना ठरत नाही. आपल्याला महाराजांनी जेव्हा ग्रामगीतेमध्ये रामधूनचे महत्त्व सांगितले तेव्हा महाराजांनी म्हटले आहे, रामधून गावी व्हावी, एकी भाव वाढावा, भेदभाव नाहीसा व्हावा, प्रेम भाव वाढावा. म्हणजे गावातील लोक रामधून झाल्यास एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामध्ये एकता, बंधुभाव वाढतो. त्यामुळे जाती, धर्म, श्रीमंत, गरीब असे भेद होत नाहीत. जाती धर्मांच्या भिंती तोडून माणुसकी जपणाऱ्यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, माणुसकी हीच खरी जात आहे. ते म्हणायचे की निसर्गाने सर्वांना सारखेच जन्म दिले, रक्त, श्वास आणि भूक सर्वांची एकच आहे, मग माणसाने जातीचे शिक्के का मारले? महाराज म्हणायचे की जाती पाती विचारता माणूस न उरला माणुसकीचा लवकेश. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणायचे, जेथे माणुसकी संपते तेथे धर्मही संपतो. नाना पंथ जरी झाले तरी ध्येय एकची आहे, येथे नको भेदभाव, येथे नको उच्च नीच. महाराज म्हणतात की ज्या समाजात उच्च नीच भाव असतो तो समाज कधीही बलवान होऊ शकत नाही. त्यांचे मत होते की जरी रस्ते वेगवेगळे असेल तरी देवाकडे पोचण्याचा मार्ग एकच आहे. तसेच भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये 5व्या अध्यायामधील 18व्या श्लोकमध्ये म्हटले आहे की विद्या विनय संपन्नी ब्राह्मणो गविहस्तिनी शुनी चैव श्वपाके च पंडितः समदर्शिनम. त्याचा अर्थ असा आहे की जो खरा विद्वान असतो तो ब्राह्मण, विद्वान, गाय, हत्ती किंवा अगदी सामान्य माणूस सर्वांकडे समान नजरेने पाहतो. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो. आपण रामधून करताना इथे बसतो म्हणून आपल्यामध्ये एकता, बंधुभाव वाढतो आणि भेदभाव पूर्णतः नाहीसा होतो. तसेच आपण इथे येऊन एकाच नामाचा जप करतो म्हणून समानता आणि बंधुभाव टिकून राहते.
तसेच आपल्याला भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे खरा भक्त सर्वांना समान पाहतो. रामधूनमुळेही आपण एकत्र येतो, भेदभाव नाहीसा होतो आणि बंधुभाव वाढतो. रामधूनने केवळ आध्यात्मिक विकास होत नाही तर सामाजिक विकासही घडतो. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या वर हा राष्ट्रधर्म मानलाय. सर्व जाती धर्म हीच महाराजांची शिकवण होती. म्हणून आपल्याला आपल्यामधला हा गर्व नष्ट करावा लागेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने हे रामधून सफल होईल. आपण भेदभाव होणार नाही, आपल्यामध्ये हे उच्च नीच होणार नाही आणि हे सगळं नष्ट होऊन आपण एका मुखाने देवाचा जप करू, तेव्हाच हे रामधून सफल होईल. आज गावात मोठे मोठे कार्यक्रम नकोत, मोठे मोठे भाषणं नकोत. आज फक्त या समाजाला रामधूनची गरज आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा संदेश महान, रामधूनने घडतो आदर्श समाज महान. राम नामाचा गजर करूया सर्वांनी आणि प्रगतीचा मार्ग धरूया आपण सगळ्यांनी. मला येथे बोलण्याची संधी मिळाली, आयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि जय गुरु. धन्यवाद. यानंतर